इचलकरंजीतील डायनॅमिक स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं 14 वर्षाखालील मुलांच्या खो-खो स्पर्धा झाल्या। अत्यंत अटीतटीच्या अंतिम लढतीत बालभारत क्रीडा मंडळानं 11 संघाला पराभूत करत विजेतेपद पटकावलं। तर जय हिंद मंडळ आणि राजमाता जिजाऊ या मुलींच्या संघातील प्रदर्शनीय सामन्यात जय हिंद मंडळानं विजय मिळवला। इचलकरंजीतील डायनॅमिक स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर 14 वर्षाखालील मुलांच्या खो-खो स्पर्धा झाल्या। 2 दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये 12 संघ सहभागी झाले होते। त्यामध्ये बालभारत क्रीडा मंडळ, शिवछत्रपती क्रीडा संघ, 11 संघ आणि जय हिंद मंडळ हे 4 संघ उपांत्य फेरीत पोहोचले। उपांत्य फेरीत बालभारत मंडळानं शिवछत्रपती संघाला आणि 11 संघानं जय हिंद मंडळावर मात करून अंतिम फेरी गाठली। बालभारत विरुद्ध 11 संघातील अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा झाला। दोन्ही बाजूकडील खेळाडूंच्या दमदार खेळीनं निर्धारित वेळेत हा सामना बरोबरीत राहिला, त्यामुळे दोन्ही संघांना जादा वेळ देऊन सामना खेळवण्यात आला। त्यामध्ये बालभारत मंडळानं 11 संघाला पराभूत करत विजेतेपद पटकावलं। पोलीस निरीक्षक सचिन पाटील, दत्तात्रय देशमुख, अहमद मुजावर यांच्या हस्ते विजेत्या संघांना तर विश्वविजेती खो-खोपटू वैष्णवी पोवार हिच्या हस्ते वैयक्तिक बक्षिसांचं वितरण करण्यात आलं। त्यामध्ये जियान गोरवाडे याला उत्कृष्ट खिलाडू वृत्ती, आर्यन कुकडे याला उत्कृष्ट डाईव्ह, अर्णव वीर याला उत्कृष्ट संरक्षक, राजवीर वेर्णेकर याला उत्कृष्ट आक्रमक, रुद्र यादव याला सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं। कार्यक्रमाला अमित पाटील, अभिजित शिंदे, संजय कुडचे, शेखर शहा, अमोल अडसूळ, बाळू काकडे, तात्यासाहेब कुंभोजे, कोमल पोवार यांच्यासह खेळाडू उपस्थित होते।